हाय सगळ्यांना. तर आज मी बनवणार आहे ॲपलचा जाम. तर ताईंनो 2 ॲपल घेतले मी, मोठी होती साईज त्यांची, आणि एकच बीट घेतला कारण की बीटची साईज खूप छोटी होती. म्हटलं मग एक घेऊन, नाही तर अर्धाच घ्यायचा, मोठं जर असेल तर कलर येण्यासाठी घ्यायचं असतं ते खास. तर मग मी मस्त साल वगैरे काढून घेतले दोन्ही यांचे, आणि त्याच्यामध्ये ते कापून वगैरे किसून घेतलं बीट पण, आणि ते मिक्स करून एका कुकरमध्ये लावून दिलं शिजायला. पाणी वगैरे टाकायचं थोडंसं शिजायपुरतं. 2-3 शिट्ट्या घेतल्या मी त्याच्या. बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम छान मस्त मऊ शिजतं ते. आणि ते शिजलं का थोडंसं थंड होऊ द्यायचं, कारण की मी आधी जाम बनवलं होतं ना तेव्हा मी गरम गरमच ते मिक्सरमध्ये टाकलं, आणि ते डायरेक्ट उडायला, म्हणजे माझ्याकडून उडायलाच असतं, ते पूर्ण किचन खराब झालं असतं. तर मग मी ह्यावेळेस एकदम थंड होऊ दिलं ते. एवढं पण थंड नाही, वाफ दिसते तुम्हाला त्यात. तर मग ते गरम करून थंड करून घेतलं आणि मिक्सरमधून काढून घेतलं. आणि त्याचं मग मोजून घ्यायचं किती वाट्या भरतात त्या. जेवढ्या वाट्या भरण ना त्याच्याने मी साखर टाकायची असती. मग 2 वाट्या भरल्या होत्या माझ्या, तर मग मी 2 वाट्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये कढईमध्ये, आणि 1 वाटी साखर टाकायची. म्हणजे थोडंसं ते असं शिजून घ्यायचं, जेणेकरून त्याचं पाणी थोडंसं जळल्या जाईल नाही का. आणि घट्टसर व्हायला लागलं की मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. म्हणजे 1-2 वाट्या जर ॲपलचा हे घेतला ना पल्प, तर 1च वाटी साखर टाकायची. पण ती साखर जरा जाड होती, तर मग मी एवढी टाकली नाही. ज्याला जास्त गोड आंबट त्याच्यानुसार टाकायचं तुम्ही. ते टाकलं की बघू शकतो मी एकदम कलर एकदम डार्क व्हायला लागतो आणि अशी चकाकी दिसायला लागते त्याला. तर मग अर्धा लिंबू घेतला मी आणि तो पिळून घेतला, कारण की जामसारखा लागला पाहिजे ना तो खायला. आपण जर घरी जाम बनवतोय तर मग मी त्याच्यामध्ये थोडासा अर्धा लिंबू पिळला आणि तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि हे बघा किती मस्त झाला आहे तो जाम. एकदम इतकी चकाकी येतील त्याला, आणि खायला पण खूप छान लागतो ताईंनो. तुम्ही पण ट्राय करा, करून बघा. आणि कालचा मी असंच ब्लॉग टाकला होता याचावाला स्कूलचा प्रेमचा, तर त्याला पण तुम्ही छान प्रतिसाद दिला आहे. तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा नेमकी रेसिपीचेच व्हिडिओ टाकायचे की मग माझं डेली रुटीनचे पण व्हिडिओ टाकत जाऊ. नक्की कमेंट करा ताईंनो. कमेंट एक पण नसता, व्ह्यूज खूप आलेले असतात माझ्या व्हिडिओंना. तर मग बघा, हे बघा असं झाला आहे तयार जाम. आणि मग तो थंड करायला ठेवायचा. थंड केल्याशिवाय ना बरणीमध्ये भरून नाही ठेवायचा. मी आधी पण केलेला होता ना, तर तो पण बराच दिवस टिकला बरं का. फ्रीजमध्ये ठेवायचा, जेणेकरून मस्त राहील. आपण जर दुसरे आणलेले असताना ते पण छान लागतं, पण मग आपलं शेवटी कसं असतं ना, घरात बनवलं एकदम फ्रेश असतं. तर तुम्ही पण ट्राय करा, बनवून बघा. हे बघा आधीचा बनवला होता मी, तर त्यातच मी तो आत्ताचा जो बनवला तुमच्यासाठीच मी खास व्हिडिओ काढला होता तो. तर मग तो पण बनवला आणि तो पण त्यात टाकून घेतला. तर माझी ही बरणीमध्ये मी पूर्ण बरणी भरली बघा आता ती. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.